स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. माझं नाव मालन फासे आणि मी सांगली विटा इथं होते. तर तिथं गेल्यावर ते कोरोनाच्या टायमाला माझे सगळे गेले, सून, त्या पोरी, माझा नवरा हे लावते, म्हणजे मी चांगलं दिसायच्यात लावते. पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, DJ पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपले बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. माझं नाव मालन फासे आणि मी सांगली विटा इथं होते. तर तिथं गेल्यावर ते कोरोनाच्या टायमाला माझे सगळे गेले, सून, त्या पोरी, माझा नवरा हे लावते, म्हणजे मी चांगलं दिसायच्यात लावते. तर ते सगळे गेले. मग आता पोराला म्हणलं बाबा दुसरं लग्न कर. ते म्हणला नाही करायचं दुसरं लग्न. मग ठीक आहे म्हणलं आपण काहीतरी काढू म्हणलं. तर मी माझं असं चाललंय आता की आश्रम चालू करायचं लोकांच्यासाठी. चांगलं आहे ना. तर जे लोक अनाथ माझ्यासारखे फिरते त्यांच्यासाठी मी आश्रम चालू करणार आहे. भरपूर लोकांना मी पैसे मागितले. तिथं माझे असं लय ते काय म्हणते मुलाखती लय झाल्या. तिथं बसलो होतो ना, तिथं लय मुलाखती झाल्या. आणि मग त्या लोकांनी मला सांगितलं, फोन नंबर दिले. एक कलकत्त्याचा माणूस होता. त्या कलकत्त्याच्या माणसाने सांगितलं तुम्ही या, तिथं तुम्हाला फिरायला नाही लागायचं. एका ठिकाणी सगळ्यांना बोलवून आणि मी पैसे द्यायला सांगल, तुम्ही झोळी करा, तुमची झोळी भरू आम्ही. बऱ्याच लोकांनी सांगितलं आणि जाग्याचा पण प्रयत्न चाललाय, जागा बघायचा. दिल्लीला नेमकं कशासाठी गेले होते? तिथे गेल्यावर काय काय वाटतं? दिल्लीला मी गेले होते. आता मला माहित नव्हतं हे, म्हणून मी दिल्लीला गेले. तर तिथं स्टेशनवर त्या पोरांना विचारलं, बाबा मला नरेंद्र मोदीकडे जायचं, कुठून गेलं पाहिजे. मग पोरांनी सांगितलं अम्मा उधर जाओ, बस से जाओ, ऑटो से जाओ. आणि मग मी बाहेर गेले आणि मग बसने मी जंतर मंतरला गेले. जंतर मंतरला गेले तर तिथं झोपले मी. झोप लागली माझी चांगली. आणि मग परत ती एक पोरगी आली, तिनं मला उठवलं आणि मला तिनं ती जंतर मंतर तिचं कोकरोची पार्टी आहे ना तिथं नेलं. तुम्हाला माहिती होतं का हे आंदोलन कशाचं आहे, काय आहे? अजिबात माहित नव्हतं. आणि मला बोलायला येत नव्हतं दादा, मला अजिबात बोलायला येत नव्हतं. काय म्हणजे त्यांच्या संग का तिथे हिंदी पाहिजे ना, तर मला ते बोलायला येत नव्हतं. 2 दिवस मी नुसतं तिथं बसले असं कोपऱ्यात. आणि कोण काय बोलतं, कोण कसं बोलतं, काय करायचं, आणि कोणाला मी विचारायची ह्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते. 2 दिवस नुसता ह्या अभ्यास केला. मग ते पोरांचं तुम्ही अभ्यास केला बोलायचा, पण पोरांचं उपोषण कशासाठी आहे? हा ते पेपर फुटले ना, पेपर फुटले तर त्या पोरांनी किती 30-32 पोरांनी आत्महत्या केली. मग त्यांनी आत्महत्या केली. मग ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतात. तर त्यांनी दिला पाहिजे राजीनामा. मला बऱ्याच जणांनी विचारलं, धर्मेंद्र प्रधान जर राजीनामा नाही दिला, थांबायचं नाही म्हणलं, तो राजीनामा देत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार. आणि मी काल सांगून आले अभिजितला, मी परत येते म्हणलं, मी इथंच थांबणार आहे. आणि ते जेव्हा तो राजीनामा देईल तेव्हाच मागं सरायचं. तुमचा पाठिंबा? पाठिंबा. तिथं हिंदीत म्हणत होते समर्थन करायचं. तर मी ते सगळं माहिती घेतली आणि तिथं सांगितलं मैं समर्थन करणे के लिए आई. असं हिंदीत आपलं जसं जसं मोडकं तोडकं येईल मग त्यांना सांगायची मी सगळ्यांना, असं लोक ना, मी सांगायची माझं मोडकं, दादी आप बहुत अच्छे बोलते, बहुत अच्छे बोलते आप. असं करून माझं सगळं हे झालं. आणि मला माहित पण नव्हतं की हे व्हिडिओ काय म्हणते ते व्हायरल झालं. मला माहित नव्हतं. मग पोराचा मला फोन आला आणि नगरवरून इथून एका पत्रकाराच्या तिथल्या पत्रकारांनी तिथल्या पत्रकाराला मेसेज केला. आणि मग तो पत्रकार मला शोधित आला आणि मग त्यांनी विचारलं आणि फोन लावून दिला. मला म्हणलं आजी बोला. तेव्हा त्यांनी पण असंच विचारलं. तेव्हा मी सगळं सांगितलं. तुम्ही किती दिवस त्या आंदोलनात होत्या सहभागी? तुम्ही किती दिवस होते दिल्लीत? 18 दिवस होते.
18 दिवस जेवण खाणं सगळं तिथं होतं. आपण काय जेवायसाठी नव्हतं गेलं, पण जगायसाठी खाल्लंच पाहिजे ना. त्यासाठी मी आपलं सगळं तिथं होतं म्हणून सगळं व्यवस्थित आतापर्यंत झालं. पण त्या दिवशी लय व परा दिवशी नळकांड्या फोडल्या धुराच्या, माझा म्हणून आवाज असा झाला बघा. त्या धुराच्या नळकांड्या अशा फोडल्या ना हवेत, आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला, लय केला हो लय. गुराला मारतेत ना म्हशीला याला तसं मारित होते हो, जनावरांसारखं. तिथंच होते ना. मग ते आम्हाला बाजूला काढलं आणि मला पोलिसांनी उचलून नेलं. अक्षरशः 2 पोलिसांनी उचलून नेलं. कशासाठी? मी सुरक्षित राहावं म्हणून. आणि ते मेट्रो नाही का तिथं दिल्लीला, त्या मेट्रोच्या तिथं आतमध्ये मला नेऊन ठेवलं. मी म्हणलं बाबा मला काय अटक केली काय? तर नाही म्हणले, दादी आपको यही सुरक्षित जगह आम्ही रखा और आप डरो मत. आणि असं करून सगळं कसं मारलं सगळ्या पोरांना असं लाठीने त्या पोलिसाचा सगळं शर्टवाला झाला होता घामाने. असं मारून इतकं मारायचं असतं त्या पोरांना, इतकं मारलं मी बघा. सगळे चॅनलवर सांगणार असं मारायचं नसतं, गुरासारखं मारलं नसतं. एका पोरगीला पण लागलं पायावर, नडगीला खाली पिंडरीला, आणि रक्त आलं सगळं. तिला ह्याच्यात घातलं, अँब्युलन्स मध्ये घातलं. तिथं आतच होती अँब्युलन्स, तर अँब्युलन्स बाहेर जाऊन देणार. काय करायचं मग? ते गोरगरिबांनी काय करायचं मला सांगा तुम्ही. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा